स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आता बोनस मार्कचं तर फायनलायझेशन झालं। बोनस मार्क वाढल्यानंतर दादा आमचे पर्सेंटाइल वाढतील का? वाढले तर किती वाढतील? हे सर्व मी तुम्हाला पर्सेंटाइल कसे कॅल्क्युलेट केले जातात, किती मुलं यावर्षी बसलेत, काय रँक तुमची येऊ शकते, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। त्यापूर्वी मी बऱ्याच मुलांचा मला मेसेज येतोय, दादा काउन्सिलिंग कुठून एनरोल करायची, काय त्याची प्रोसेस आहे? तर काउन्सिलिंग मध्ये एनरोल करण्यासाठी आमचं ॲप आहे विजिट अँड टॉक्स, प्ले स्टोअर वर दिलंय। त्या ॲप इन्स्टॉल करून त्यात तुम्हाला 3 बॅचेस दिसतील। एक फक्त तुमची कॉलेज लिस्टची असेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त कॉलेज लिस्ट मिळणार आहे। दुसरी आहे सक्सेस प्लस, ज्यामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट आणि ब्रांच गायडन्स, सेमिनार, पर्सनल तुमचे डाऊट कॉल आणि व्हॉट्सअपवर हे सर्व गायडन्स वगैरे हे सर्व तुम्हाला मिळणार आहे। आणि तिसरी जी बॅच आहे इलाइट ॲडव्हान्टेज, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म म्हणजे जी चॉईस फिलिंग आहे ती सुद्धा आमचीच टीम करणार आहे। हा फरक आहे तुमचा सक्सेस प्लस आणि इलाइट मध्ये। ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। जर कोणाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही ॲप थ्रूच करा। व्हॉट्सअप थ्रू तुम्ही मेसेज करताय दादा कसं एनरोल करायचं, त्यामुळे मी एक शॉर्ट मध्ये ब्रीफ इंट्रोडक्शन तुम्हाला दिलंय। आता आपला मेन मुद्द्याकडे वळूया की दादा बोनस मार्क मला मिळाली आमच्या शिफ्टला तर आमचे किती पर्सेंटाइल बनतील। हे समजून घेण्याआधी आपण पर्सेंटाइल कसे कॅल्क्युलेट केले जातात हे एकदा समजून घेऊ। पर्सेंटाइल म्हणजे काय की टॉपरच्या तुलनेत आपल्याला मार्क्स किती किंवा आपल्या पुढे किती मुलं आहेत याच्यानुसार पर्सेंटाइल कॅल्क्युलेट केले जातात। आता तुमचे बोनस मार्क जर भेटले तर एखादा क्वेश्चन चुकीचा आहे तर त्यावेळेस काय होतं, पूर्ण शिफ्टला बोनस मार्क भेटतात। याचा अर्थ तुमच्या टॉपरला सुद्धा बोनस मार्क भेटतो। त्या कंडिशन मध्ये तुमच्या पर्सेंटाइलवर काहीही इफेक्ट होत नाही। बट जर समजा एखाद्या क्वेश्चनचा ऑप्शन चेंज झाला आणि तो समजा ऑप्शन टॉपरचा चुकीचाच आहे, त्याचे मार्क नाही वाढले बट तुमचे मार्क वाढले, या कंडिशन मध्ये तुमचे पर्सेंटाइल वाढतात, राईट। आता काही शिफ्टला म्हणजे काही मुलांचं म्हणणं की दादा माझे 60 झाले, 60 मार्क होते, मला पण 65 आलेत, आता बोनस भेटूल तर माझ्या पर्सेंटाइल मध्ये काही फरक पडेल का ॲज कम्पेअर टू इतर शिफ्ट? तर समजा काही शिफ्टला बोनस मार्क नाही मिळाले आणि एखाद्या शिफ्टला 5-6 बोनस मार्क मिळाले, तर त्या कंडिशन मध्ये काय होतं की तुमचे पर्सेंटाइलवर इफेक्ट केव्हा होतो, मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे टॉपरचे जर चेंज नाही झाले तर तुमच्या पर्सेंटाइलवर इफेक्ट होतो, राईट। आता जर समजा तुमच्या शिफ्टमध्ये 120 मार्कला तुमचे समजा 95 पर्सेंटाइल बनले आणि नंतर बोनस मार्क भेटून 125 मार्क झाले, त्या कंडिशन मध्ये तुमचे 95.70 मार्क जर बनले, पर्सेंटाइल जर बनले आणि इतर शिफ्टमध्ये तुमचे 110 मार्कला तुमचे 95.70 पर्सेंटाइल बनले, तर हे सर्व झाल्यानंतर सर्व शिफ्टचं पर्सेंटाइल आल्यानंतर आता तुम्हाला तिकडे मॅथ्सचे वेगळे, फिजिक्सचे वेगळे, केमिस्ट्रीचे वेगळे असं दिसतं। बट सीईटीच्या रूलनुसार ह्या वर्षीला म्हणजे तुमचे कुठलेही जे पर्सेंटाइल असेल ते पर्सेंटाइल कसे कॅल्क्युलेट केले जातील की तुमचे टोटल मार्क्स किती आहे। जेई मध्ये कसं होतं, जर तुमचे फिजिक्समध्ये 95 आहे, केमिस्ट्री 20 पर्सेंटाइल आले तर तुमचे ओव्हरऑल पर्सेंटाइल कमी होतील। बट सीईटी मध्ये कसं होणार आहे की जर तुमची जी टोटल मार्क आहे त्यावर तुमचे पर्सेंटाइल कॅल्क्युलेट होणार आहे, त्यामुळे तुम्हाला केमिस्ट्रीत कमी आले काय, फिजिक्स मध्ये कमी आले काय, मॅथ्स मध्ये कमी आले काय, त्याचा इफेक्ट तुमचा पर्सेंटाइलवर होणार नाहीये। त्यामुळे आता पुढे आपण जे समजून घेऊया की जर समजा इतर शिफ्टला आपल्याला बोनस मार्क नाही मिळाले पण तुमच्या शिफ्टला बोनस मार्क मिळाले, तर ज्यावेळेस सर्व शिफ्टचं पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन होतं रँक यायच्या अगोदर, तर त्यावेळेस नॉर्मलायझेशन ही एक प्रोसेस असते। नॉर्मलायझेशन ती ह्या व्हिडिओमध्ये सांगणं डिटेल तुम्हाला शक्य होणार नाही व ती तुम्हाला समजणार सुद्धा नाही। एमपीएससी यूपीएससीच्या मुलांना ती चांगल्या प्रकारे माहिती असते, कारण त्यांच्या फील्डमध्ये ती जास्त प्रत्येक पेपरशी नॉर्मलायझेशन केलं जातं, तर तिकडे जास्त रिलेटेड आहे। सीईटी सुद्धा हाच रूल वापरतो, नॉर्मलायझेशन केले जातं। वेगवेगळ्या शिफ्टचे किती मार्कवर पर्सेंटाइल बनले वगैरे ते सर्व नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ज्या वेळेस रँक येते या ठिकाणी तुमचे बोनस मार्क फार तुमचं मॅटर करतं, कारण रँकवर आपलं ऍडमिशन होत असतं ना की पर्सेंटाइलवर, राईट। जर एखाद्या मुलाला 99 पर्सेंटाइल आहे बट त्याची रँक जर समजा 200-250 आले तर ते रँकवर आपले पर्सेंटाइल म्हणजे आपलं ऍडमिशन होत असतं, त्यामुळे रँक ही महत्वाची असते आणि या ठिकाणी तुमचे बोनसवर कामी येतात। आता ते कसे कामी येतात की जर समजा दोन मुलांना सारखे पर्सेंटाइल आहे, फॉर एक्झाम्पल 93.50, दोन्ही मुलांना सारखे, तर त्या ठिकाणी काय होतं की त्याचे किती मार्क्सवर हे पर्सेंटाइल बनले आणि या मुलाचे किती मार्क्सवर ते पर्सेंटाइल बनले, मग त्यानंतर तुमचं मॅथ बघितलं जातं, मॅथमध्ये याचे किती मार्क्सवर किती पर्सेंटाइल बनले, नंतर फिजिक्स बघितलं जातं, मग केमिस्ट्री बघितलं जातं। हे 3 सिक्वेन्सने बघितल्यानंतर त्या मुलाची रँक ठरते। ज्याला मॅथमध्ये जास्त मार्क्सवर जास्त पर्सेंटाइल बनले त्या मुलाला ती रँक दिली जाते। असंच
रँक ही कॅल्क्युलेट होत असते, कारण एका आपल्या सेम पर्सेंटाईलचे सीईटी मध्ये भरपूर मुलं असतात, राईट. तर या प्रकारे रँक दिल्या जाते. आता तुम्हाला समजलं असेल की बोनस मार्क हे पर्सेंटाईल मध्ये नाही बट रँक मध्ये फार मॅटर करतात, त्यामुळे बोनस मार्क तुमच्या फायद्याचे आहे. आता आपण पुढे बघूया सीईटीला किती मुलं बसले. जवळपास 7.5 लाख मुलं बसले. तर मग दादा मला ऍडमिशन भेटेल का? 7.5 लाख मुलं जर बसले तर मग माझा नंबर लागेल का? कारण सीट्स तर कमी आहे. तर हे 7.5 लाख मुलांचा जे ऍव्हरेज आकडा आहे हा सीईटीने दिलेला, हा MHT सीईटीचा आहे. म्हणजे ज्यामध्ये तुमचा पीसीबी ग्रुप पण आला, तुमचं बीसीए आलं, बीएससी आलं, सर्व आलं. त्यामुळे पीसीबी बीसीए हे ग्रुप जर बाजूला काढले तर फॉर एक्झाम्पल समजा पीसीएमचे 2 ते 2.5 लाख मुलं उरले, तर तुमची रँक ही त्या 2 ते 2.5 लाख मुलांमधून कॅल्क्युलेट केल्या जाते. त्यामुळे तुम्हाला जर वाटते की 7.5-8 लाख मुलं बसलेत तर मला ऍडमिशन भेटेल का, तर तसं नाहीये. हा जो MHT सीईटीचा आकडा आहे हा पूर्ण सर्व एक्झाम जे आहे पीसीबी, पीसीएम, बीसीए, बीएससी वगैरे हे सर्वांचं ते टोटल आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाहीये. आता आपले रिझल्ट तर जूनच्या फर्स्ट वीक मध्ये येणार. रिझल्ट आल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन सुरू होते आणि मग आपली पुढची प्रोसेस जी असेल मी तुम्हाला लवकरच कळवेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.